प्रश्न पहिला आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, कलम 356. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 या कलमांतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या डॅश डॅशच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच NDMA ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, पंतप्रधान. तर भारताच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच NDMA ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3, 2030च्या राष्ट्रकुल खेळाचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, भारत. तर 2030च्या राष्ट्रकुल खेळाचे आयोजन आपला भारत देश करणार आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येरवडा तुरुंग आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, पुणे. तर महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी येरवडा तुरुंग आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, कुशबगत खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, बुद्धिबळ. तर कुशबगत हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6, अलीकडेच उच्च शिक्षण सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, नरेश पाल गंगवार. तर अलीकडेच उच्च शिक्षण सचिवपदी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती झालेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7, दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, 12 ऑगस्ट. तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिवस 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8, खलाशांच्या तक्रारीचे सातत्यपूर्ण निवारण करण्यासाठी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, ई-नाविक. तर खलाशाच्या तक्रारीचे सातत्यपूर्ण निवारण करण्यासाठी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ई-नाविक हे पोर्टल सुरू केलेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9, अलीकडेच भारतीय वंशाची बोधना शिवानंदन कोणत्या देशाची सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता बनली आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, इंग्लंड. तर भारतीय वंशाची बोधना शिवानंदन ही इंग्लंड या देशाची सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता बनलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोण नुकत्याच झांबिया सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला न्यायाधीश बनल्या आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, आभा नायर पटेल. तर आभा नायर पटेल ह्या नुकत्याच झांबिया सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न बघा, अमेरिकेत नुकत्याच झालेल्या 20 वर्षाखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. तर अमेरिकेत नुकत्याच झालेल्या 20 वर्षाखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण 3 पदके जिंकलेली आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12, अलीकडेच चीनमध्ये झालेल्या डॉल्फिन चक्रीवादळाला कोणत्या देशाने हे नाव दिलेले आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, हाँगकाँग. तर अलीकडेच चीनमध्ये आलेल्या डॉल्फिन चक्रीवादळाला डॉल्फिन चक्रीवादळ असे नाव हाँगकाँग या देशाने दिलेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न बघा, जागतिक अवयवदान दिन कधी साजरा केला जातो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, 13 ऑगस्ट.
तर जागतिक अवयव दान दिन हा 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने मोकाट जनावरे आणि रानडुकरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी अलीकडेच मुख्यमंत्री कृषी सुरक्षा योजना सुरू केलेली आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या राज्य सरकारने मोकाट जनावरे आणि रानडुकरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री कृषी सुरक्षा योजना ही सुरू केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. लुप्तप्राय प्रजातींच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडेच काळ्या मानेच्या क्रोच पक्ष्याचा महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला होता? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 लडाख. तर लुप्तप्राय प्रजाती म्हणजेच लुप्त होत चाललेल्या प्रजाती संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडेच काळ्या मानेच्या क्रोच पक्ष्याचा महोत्सव हा लडाख या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 60 पैसे अनाथ आणि विधवा उपकर लागू केलेला आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 60 पैसे अनाथ आणि विधवा उपकर लागू केलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने शैक्षणिक आणि शासकीय संस्थांमधील कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपले राज्यगीत गाणे अनिवार्य केलेले आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू. तर तामिळनाडू या राज्य सरकारने शैक्षणिक आणि शासकीय संस्थांमधील कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपले राज्यगीत गाणे अनिवार्य केलेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. 18. आदरास बाका यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 हंगेरी. तर आदरास बाका यांची हंगेरी देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. कोणत्या राज्य सरकारने इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यासाठी विद्यावाहिनी योजना सुरू केलेली आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली. तर दिल्ली या राज्य सरकारने इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यासाठी विद्यावाहिनी योजना ही योजना सुरू केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली. नेक्स्ट क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झालेले ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 रामनाथ कोविंद. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झालेले ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल हे पुस्तक रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्र आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3.